हॅलो ऐश्वर्या, आर यू ऑडिबल? ऐकू येते का? पूजा यमकर, सचिन सचिन कुंभार, हॅलो श्रीराम. हा मॅडम येते ऐकू. गायब कुठं आहेस तू? हा येते. हा बाहेर गेलतो मॅडम, मोबाईल घरी होता. झाले का जॉईन सगळे? परीक्षा झाली सगळ्यांची? सगळे ना? हॅलो ऐकू येते सगळ्यांना? हा येते मॅडम. हा ओके. वही घेऊन बसत चला. ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय असेल ते त्यावेळी लिहून ठेवायला येईल तुम्हाला. हा तर लास्ट टाइम आपण बघितले की इंटरॅक्शन ऑफ जीन्स, त्याच्यातलं कॉम्प्लिमेंटरी कळालं का सगळ्यांना? गेल्या वेळेचं कॉम्प्लिमेंटरी का परत एकदा सांगू? इंटरॅक्शन ऑफ जीन मीन्स मेंडेल काय म्हणत होता? अकॉर्डिंग टू द मेंडेल इच कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय अ पेअर ऑफ जीन्स. बघा मी काय सांगते. अकॉर्डिंग टू मेंडेल each character is controlled by a pair of genes, but in case of interaction of genes this law is not obeyed. Why? Because of there is a interaction of gene. So interaction of gene means that means there are so many later discoveries after Mendel, and they put forward a complementary and supplementary interactions. तुम्ही आधी कॉम्प्लिमेंटरी शिकलं किंवा सप्लिमेंटरी शिकलं तर काही प्रॉब्लेम नाही. आता परत एकदा मी सप्लिमेंटरी सांगते आणि मग गेल्या वेळी शिकवलेलं आणि कॉम्प्लिमेंटरी सांगते. सो अकॉर्डिंग टू मेंडल, ऑडिओ बंद करा बरं. कोण आहे ते? नाहीतर जॉईन होत जाऊ नका. खूप स्टुपिड सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात तुमच्या, आणि लहान नाही आहे तुम्ही, एफवायला आहे. एखादी गोष्ट किती वेळा सांगावी बरं? सेन्स असावा थोडासा आपल्याला. मॅडम कोणीतरी व्हिडिओ पण चालू केलेला आहे बघा. सांग दे ना कोण आहे, त्याचा नंबर पाठव मला जरा. ठीक आहे मॅडम, पाठवतो तुम्हाला. त्याला डिलीट मार ग्रुप मधनं. ठीक आहे मॅडम. नाही ते मूर्खपणा करता, त्याला कॉलेजमधनं काढून टाकायला लावते. मग कळतंय. त्याचा नंबर पाठव, कोण आहे ते. हा पाठवतो मॅडम. आणि जरासं तरी काहीतरी वाटावं, लाज वाटावी आपल्याला. आपण कोणाचं लेक्चर ऐकतो एवढं तर कळालं तर खूप झालं. नाहीतर मी शिकवणार नाही तर प्राचार्यांकडे तक्रार करा. So supplementary genes means there is a requirement of one more gene for a particular character. Hence this hypothesis states that certain characters are controlled by interaction of two or more genes. So the genetic interaction may occur in between genes located in the same locus, or this type of interaction is known as non-allelic genes. And this is the supplementary and complementary genes. So इथे कोण ऑडिओ चालू केले? श्रीराम. घरातलं सगळं ऐकायला, भांडी आपले, जेवण करताय काय? कोण आहे रे? जरा बघ. मॅडम मोबाईल कोणाचा आणि माऊली पुजारी कोणतरी ऑडिओ चालू आहे बघा. माऊली पुजारी कोण आहे रे? ग्रुपला जरा बघ श्रीराम, आणि त्यांना डिलीट कर त्या ग्रुपवरनं. श्रीराम, हु इज माऊली? मॅम हॅलो. हा बोल. हॅलो. हा दुसरा नंबर मॅडम जॉईंट आहे, ग्रुपवर नाही येतो.
कोण आहे दुसरा? मुद्दाम जॉईन झालाय काय? नंबर दुसरा लिंकने जॉईन आहे बघा, ते ग्रुपवर तर नाही नंबर. हा मग तो बहुतेक दुसरा नाव नाही त्या ग्रुपवर आपल्या मुद्दाम जॉईन झालाय काय दुसरा नंबर? बहुतेक होय. कोण आहे बघ आणि त्याला काढून टाकते. कॉलर आयडीला टाक बघू. त्याला डिलीट मारा येते तुला? डिलीट मारायला येते का सांग? येते की, ह्याच्यावर नाही मॅडम मारता येईल मला. तो डिलीट मार आणि नंतर तू जॉईन हो. मलाच गरज नाही, काय नाही. शिकायचं असेल तर शिका, ना तर जावा खड्ड्यात. काय प्रॉब्लेम नाही मला. जून खाऊन निवांत आणि जॉईन होताय तुम्ही. So, example, good example for the supplementary factor. So, Mendel state that the dihybrid ratio is 9331. But instead of that 9331, here ratio is 934. Why this 934? Because there is a one gene called as a supplementary gene required for a particular character. So, supplementary gene may be defined as, बघा मी काय सांगते, वही पेन असेल तर लिहून ठेवा. May be defined as two independent pairs of genes which interact in such a way that the dominant gene produces its effect. बघा, the dominant gene which is present in that group is produces it, that means effect when the other present or not. And this is the good example. If black rat or mice is crossed with white, the F1 generation give rise to all agouti colored. Means wild variety is produced. And this wild variety is, and that means give rise to black, and the tip of the hairs are black, yellow one, and all hair is black one. That it produces the agouti coat color. म्हणजे तुम्ही म्हणता की ससा बघितला असेल तुम्ही रानातला, बांडा किंवा कोसा ससा म्हणता. That is the agouti color. That is the good example of supplementary gene which give rise to 934 ratio. So the scientist Castle studied the complementary interaction in coat color in mice, and he found that the ratio 9 agouti colored, that means 9 are gray colored rabbits or rats, then 4 are black color, and remaining is the 4 albino colored. So agouti is dominant to both black and albino. म्हणजे त्याच्यातला आता इथं कर्सर बघा, male is female is crossed with female. This is the black color, this is the albino color. Black is the dominant color over the albino. Albino म्हणजे पांढरा. So you know, for a character require a pair of genes. Means for black, capital B, cursor बघा, and it's a recessive gene is small b. And आता हे example कशाचं आहे? Supplementary factorचं आहे. Supplementary factor means to produce the black color, one more gene is necessary, which required as a small a. Otherwise, it should not express its character. And one more gene for albino is capital A. Like other, it produces gametes. F1 generation give rise to all agouti colored. That means कोसा ससा किंवा बांडा ससा म्हणतात, तो रानटी ससा असतो. That is the dominant one. That means the agouti coat color is dominant over black and albino. आणि आतापर्यंत तुम्हाला शिकवले की F1 selfing give rise to F2 generation. F1 selfing give rise to F2 generation. So what happened? F1 is crossed with F1 give rise to next generation called as F2 generation. Both agouti is crossed with agouti color. It give rise to 934 ratio instead of 9331 according to Mendel. Because here a supplementary gene is required. आणि आता तुम्हाला गॅमेट पाडायचे माहित झालेत. हा कॅपिटल बी, कॅपिटल ए, देन कॅपिटल बी, स्मॉल बी, कर्सर बघा, कॅपिटल ए आणि स्मॉल बी, स्मॉल ए, आणि त्याचे गॅमेट्स आणि क्रॉस केल्यानंतर
1 2 बघा, हे घर बघा, 3 4 5 6 7 8 9, ज्याच्यामध्ये कॅपिटल बी आहे आणि कॅपिटल ए आहे. लुक ॲट दिस. The genotype contain capital B for black color production and A for yellow tip of the hairs, and that's why the agouti colored. Brown and black च combination agouti. ज्याच्यामध्ये कॅपिटल बी आहे, कॅपिटल बी required for production of color base, that means colored, and this is the distribution of color. A ज्याच्यामध्ये बी आणि ए आहे ते agouti वाइल्ड कलर आहे. आता इथे बघा, ओनली प्रेझन्स ऑफ कॅपिटल बी बट अब्सेन्स ऑफ कॅपिटल ए. आता हा काय होणार आहे? ब्लॅक होणार आहे. वाय? ओनली फॉर ब्लॅक कलर कॅपिटल बी इज प्रेझेंट, बट फॉर येलो कलर कॅपिटल ए इज अब्सेंट. दॅट्स वाय दिस इज द ब्लॅक. आता इथे पण काय झालं? कॅपिटल बी आहे पण कॅपिटल ए नाही आहे, ब्लॅक. आणि इथे पण तसं आहे. सो 9 agouti झाले, 3 ब्लॅक झाले आणि बाकीची शेवटची 4 घर आहेत, दॅट इज द अल्बिनो. व्हाय अल्बिनो? इथे कॅपिटल बी नाही आहे. इफ डॉमिनंट जीन कॅपिटल बी इज प्रेझेंट, then and then only black color, otherwise it is a white color. So here capital A present but capital B present, that's why the mice or the rabbits are albino in color, that means white in color. And that's why the ratio give rise to 9:3:4, that is called as the supplementary factors. तो आता 1 मार्काला जर विचारलं तर the ratio of supplementary gene is 9:3:4, 9 agouti, black आणि व्हाईट. आता असे किती पण एक्झाम्पल आपण सोडवू शकतो. आता इथे मी काय घेतलं? ब्लॅकच्या ऐवजी तुम्ही agoutis क्रॉस्ड विथ अल्बिनो घेतलं फॉर एक्झाम्पल, तर कसं येईल बघा. आता हेच मी मगाशी लिहिलेलं आहे. आता इथे लिहिलेलं आहे बघा, जीन मास्क, दॅट मीन्स कॅपिटल ए मास्क द मेलॅनिन कोट करेल. मेलॅनिन म्हणजे काय आहे? ब्लॅक पिगमेंट आहे. आणि कॅपिटल जी, जी रिस्पॉन्सिबल फॉर बी डिपॉझिशन ऑफ दिस मेलॅनिन. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता तुमच्या जेनेटिक्सची ऍटलिस्ट 10 एक्झाम्पल तुम्हाला जेनेटिक्सच्या जर्नल मध्ये आहेत. कोणाकोणाला मी जर्नल दिलेले आहेत लिहायला, त्याच्यामध्ये बघा. आता सेम एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द सप्लिमेंटरी फॅक्टर. तुम्ही किती पण असे एक्झाम्पल सोडवू शकता. आता इथे काय केले? agouti किंवा ग्रे कलर इज क्रॉस्ड विथ व्हाईट कलर. व्हाईट म्हणजे अल्बिनो, agouti मीन्स वाइल्ड कलर. F2 give rise to, that means agouti, black and albino. So if there is capital A, capital B, then and then only the rat एक्सपेरिमेंट तुम्ही गिनी पिग वर करू असतं, किंवा रॅट मध्ये असू शकतं, किंवा ससा म्हणजे रॅबिट मध्ये. तुम्ही कुठल्यामध्ये पण करू शकता. दॅट इज इन केस ऑफ माइस और रॅबिट और रॅट. माइस मीन्स अ स्मॉल अॅनिमल, व्हाईट इन कलर असतो. एक्सपेरिमेंट साठी विद्यापीठात वगैरे कधी गेला तर तिथं अॅनिमल हाऊस आहे, तुम्हाला बघायला मिळेल. And it gives rise to 9 agouti, 3 black and albino. Here, if both capital A and capital B present, then and then the rat or rabbit is agouti color. Otherwise, it should be albino, means white in color. And if here is black, capital B is present, then and then only black color. Same example in case of also human being. In case of human being, deaf mute is crossed with deaf mute. म्हणजे ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना बोलायला पण येत नाहीये. मग तुमचं हिअरिंग असतं, ते तुम्हाला ऐकू आलं शब्द तर तुम्ही बोलू शकता, अदरवाइज नॉट. इफ द पॅरेंट्स आर डीप म्यूट, म्हणजे अंधळे आणि बहिरे असतील, तर काय होईल बघा. याचा जिनोटाइप घेतलेला आहे. कॅपिटल ए, कॅपिटल स्मॉल ए आणि कॅपिटल बी, आणि इथं आहे स्मॉल ए आणि कॅपिटल बी. So F1 individual, F1 offsprings produced are normal one because they are genes are heterozygous. If the normal individuals in next generation give rise to normal babies, are 9 babies normal, 1, 2, 3, 4. Why normal? Because it contains capital A and capital B. 4, 5, 6, 7, 8 and 9.
then 1 2 3 4 5 6 7 are the deaf mute. Why? Because there is a, instead of capital A and capital B, there is only presence of A and B. 9:7 ratio is the complementary factor. 9:3:4 is the supplementary factor. आता त्या दिवशी बरेच जणांना तुम्हाला कळत नव्हतं तर अजून एकदा मी सांगणार आहे इकडचं सप्लिमेंटरी. आणि जर थेअरीचा पेपर असेल तर 100% ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असतोच असतो. किंवा 1 मार्काला डिस्क्राइब द कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन शॉर्ट नोटला असेल किंवा ब्रॉड क्वेश्चन डिस्क्राइब द फिनॉमिनॉन ऑफ सप्लिमेंटरी फॅक्टर और कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर विथ सुटेबल एक्झाम्पल विथ इट्स सिग्निफिकन्स. 10 मार्काला असेल. किंवा शॉर्ट नोटला नुसतं असेल की कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर्स किंवा सप्लिमेंटरी फॅक्टर्स. किंवा आता तुमची परीक्षा जर ऑब्जेक्टिव्ह घेतली तर द रेशो ऑफ कॉम्प्लिमेंटरी जीन इज डॅश डॅश किंवा द रेशो ऑफ सप्लिमेंटरी जीन्स इज डॅश डॅश असं असू शकेल. आणि ह्याच्यानंतर येणार आहे ते एक मल्टिपल आलेले येणार आहे. तेव्हा जेनेटिक्स शिकताना जस्ट यू रिमेंबर दॅट द बेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मीन्स व्हॉट इज द मोनोहायब्रिड, डायहायब्रिड अँड द मेंडेल्स लॉ, व्हॉट इज द इंटरॅक्शन ऑफ जीन, व्हाय इट डिफर्स फ्रॉम द डायहायब्रिड क्रॉस. इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि नंतर मग मल्टिपल अलिल्स किंवा लिथल जीन्स येणार आहे त्याच्यासाठी पण उपयोगी पडेल. सो कॉम्प्लिमेंटरी जीन्स म्हणजे पण काय, फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर्ड अ पेअर ऑफ जीन्स बट इन्स्टेड ऑफ दॅट वन मोर जीन इज रिक्वायर्ड. आणि हे गेल्या वेळी मी शिकवलं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज द फ्लॉवर कलर इन स्वीट पी लेथरस ओडोरेटस. he crossed Mendel's key. 2 white flowers are crossed. Instead of white flower, F1 give rise to purple colored flower. And after crossing the purple color, it give rise to 9:7 ratio. Why 9:7 ratio? Because there is a for color, capital C is required for the color production. The pigment called as a chromosine, and each and every pigment is produced by means of an activator or enzyme is present. So gene capital P required for the enzyme. So chromosine plus enzyme kiva activator give rise to anthocyanin, and you know anthocyanin is the red, that means a purple colored flower. The tip of the flower is red, formed in the flower that is sweet pea Lythris odoratus. So most of the experiments carried on by Mendel on this Lythris odoratus or sweet pea plant, Pisum sativum. मग त्यानं काय केलं तर 2 white flower crossed, F1 give rise to all purple color. Purple is crossed with purple, give rise to 9:7 ratio. So this 9:7 ratio means why? If there is a capital C for chromosine color base and capital P for enzyme or activator present, then and then the flower is purple. Otherwise it should be white. Why white? Because here color base capital P is present but the capital P is absent. That means the enzyme or activator is absent. That's why the flower is white one. इथं पण सगळीकडे तसं आहे. म्हणून 9 आहेत ती पर्पल कलर्ड आहेत with capital C, capital P, and remaining are the white color because there is no enzyme is activator is present, and that's why white in color. So C responsible for color base and capital P for anthocyanin. आणि मग असा जर जीन असेल, कॅपिटल सी असेल किंवा कॅपिटल पी असेल नुसतं फक्त, त्याच्या जोडीला दुसरा नसेल तर व्हाईट कलर येईल. आणि दोन्ही कॅपिटल सी आणि कॅपिटल पी कलर बेस आणि एन्झाईम असेल तरच फ्लावर असेल ते पर्पल कलरला असेल, अदरवाईज व्हाईट कलर. म्हणून याचा रेशो आहे की 9:7 रेशो. असे एक्झाम्पल तुम्ही किती पण बघू शकता एक्झाम्पल. आणि नंतरचा हे सप्लिमेंटरी फॅक्टर आहे. कोट कलरिड रॅबिट म्हणजे हा रॅबिट आहे तो ओगॉटी आहे, हा आहे तो ब्राऊन कलरचा आहे आणि मग अल्बिनो आहे. तर आज मी इथेच बास करणार आहे आणि उद्या मला एसवायला किंवा टीवायला असेल लेक्चर. मी मल्टिपल आलेल शिकवणार आहे. तर जर्नल कोणी लिहायला चालू केलं असेल तर जर्नल लिहा जरा. हॅलो, जर्नल मी जुनं जर्नल दिलेले आहेत कोणाकोणाला तर ती लिहा. आणि एक 5 मिनिटं आधी जॉईन होत चला म्हणजे हा गोंधळ होत नाही. आणि ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा.
मध्येच तुम्ही जॉईन होता 5-10 मिनिटांनी, तो मला प्रॉब्लेम येतो. इथे कधी कधी मग नेट पण बंद पडतं. आणि सयाजीराव, तू फोटो जरा काढून टाका की इथे सगळा मला त्या स्क्रीनला फोटो दिसतो तुमचा.